तुम्ही कोण आहे? मी नाही करत सर, मला नाही जमत हे. मी आधीच तुम्हाला म्हटलं होतं मला नाही जमणार. तुम्ही आज घरापर्यंत आलात आणि हे लई महत्वाचं दिसतंय म्हणून मी म्हटलं की मदत करू जरा. पण तुम्ही मला कॉन्फिडन्स देण्याच्या ऐवजी तर तुम्ही उलट माझ्यावरच लई चिडताय. मला नाही जमणार सर. अगं हेच काय, जगातली कुठलीच गोष्ट जमणार नाहीये तुला. जे मी बोलतो ना ते काही चुकीचं नाहीये. तू युजलेस होतीस, आहेस आणि नेहमी राहणार आहेस. काही होणार नाहीये तुझ्याच्याने. अरे दादू, तू नको ना तिला अपसेट करू. हे बघ ती किती घाबरली बघ जरा. हो, तेच उत्तम जमतं तिला, बाकी काही येत नाही तिला. अरे यार, असं नको ना बोलूस दादू. हे बघ तिचा कॉन्फिडन्स आपल्याला बिल्ड करायचा आहे ना, आणि तू उलटच करतोयस. आणि दादू, ती काय रोज अशा शिवी करते का रे? नाही ना. आणि हा, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे ती काय प्रोफेशनल मॉडेल आहे का? नाही ना. मग चिकू, माझ्याशी बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस. हे बघ, तुझ्या भाषेत तिला काही कळत असेल तर समजव. माझा खूप वेळ वाया चाललाय. हो हो, मी तिला सांगते, तू शांत हो. हा राणी, ऐक ना, तू ना दादूकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. एकदम रिलॅक्स हो. हे बघ, आय नो तुला जमणार आहे. हा, पण तू ट्राय तरी कर ना. आणि तूच बोलते ना की स्वतःवर विश्वास ठेवायचं, मग सगळ्या गोष्टी होतात. मग ठेव ना स्वतःवर विश्वास. मला खरंच नाही जमणार, मी जाते. माझे पेशन्स चेक करू नको. अरे दादू, तू जरा शांत बस ना. मी तुला रिक्वेस्ट करते, तू तिला नको घाबरू. तुझ्यामुळे ती जास्त घाबरतीये. का? मी माणूसच आहे ना. मला का घाबरतेय? काय राक्षस दिसतोय मी तुला? मंडळी, फोडायची का सुपारी? फोडा. सोयरीक मान्य ना सगळ्यांना? मी हे उपकार यासाठी करतेय कारण तुमची कर्मदरिद्री मुलगी मला माझ्या इंद्राच्या आयुष्यात अजिबात नकोय. एकदा तिचं लग्न झालं की ती ब्यात कायमची निघून जाईल. सुपारी फोडली एकदाची. सगळे खुश आहे ना? होय, सगळी खुश आहे. मग आता दिलेला शब्द तेवढा पाळा. हा नाही म्हणजे ते आपलं ठरलेलं सामान तेवढं घरी पोच करा लग्न लागायच्या अगोदर. काय म्हणते मी? वय वय, पोचतो की. मग बघताय काय, वाटा की साखर. गोट्या, चला येऊ का मी? येऊच. नाही, आम्हाला पण पुढच्या तयारीला लागायचंय ना. तेवढं ते. हो होय बाय. येऊ का? हो या. आणि तू का लोड घेतेस? हे बघ, तू किती हुशार आहेस, किती कॉन्फिडंट आहेस हे मला माहितीये. हा, डोक्यातून सगळ्या गोष्टी काढून टाक आणि बिनधास्तपणे बोल. ओके? मला नाही जमत आहे. अगं का नाही जमणार? जमेल तुला. मी काय म्हणते, आपण एक काम करूयात. तू असं इमॅजिन कर की ते कोणच नाहीये, तू एकटी आहेस असं समज आणि बोलून टाक. एवढे सगळे लोक इकडे असताना मी एकटी असं कसं समजायचं? चिकू, मी तुला सांगतोय ना, हिचं काही नाही होऊ शकत. हे दादू, तू जरा शांत बस ना. हे बघ राणी, मला सांग, जेव्हा तुझ्या घरी कोणी नसतं तेव्हा तू आरशासमोर उभे राहून तुला हवा तसा डान्स करतेस का? आणि असे वेडेवाकडे फेसेस केलेस का तू कधी? हा, लई वेळा केलंय आणि खूप मजा येते त्याच्यात. गुड, मजा येते ना? मग तुला इथे सुद्धा तेच करायचंय, मजा करत सगळं करायचंय. हे बघ, कॅमेरा वगैरे ना सगळं विसरून जा. तू ना हे सगळं मला सांगतेस असं बोल, म्हणजे माझ्याशी बोलताना ही वाक्य तू कशी बोलशील, हा तसं बोलायचंय तुला. ओके? ठीक आहे, पण जमेल ना मला? नक्की जमेल तुला, 100%. फक्त प्रयत्न करणं सोडू नको आणि हार मानू नको. ओके? ऑल द व्हेरी बेस्ट. छान करशील. सर रेडी आहे ती आता. ओके, चला कॅमेरा रेडी, रोलिंग.
अँड ऍक्शन. नमस्कार मंडळी. मी कोण आहे? मी तुमच्यातली. कट 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 कट. नाही यार. हो मॅडम, इकडे बघा माझ्या डोळ्यात. डोळ्यात कशाला सर? नाही डोळ्यात नको. तुला जितकं सांगितलंय तितकं कर. जस्ट लुक इन टू माय आईज. थोडं वर बघ. आणखीन वर. ओके, परफेक्ट. नाव लुक. राणी, असं समज तुला जे काही बोलायचंय ते तू माझ्याशी बोलतेस अगदी मनापासून. म्हणजे इतकं मनापासून की तुला हे सगळं माझ्याशी खूप डेस्परेटली बोलायचं होतं. राणी ऐक, तुझ्या मनातलं माझ्यापर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे असं समज आणि बोल. ओके सर, ऑर्डर. ओके अँड ऍक्शन. नमस्कार मंडळी. मी कोण आहे? तर मी तुमच्यातलेच एक आहे. आणि तुमच्यासोबत मला एक नवा इतिहास घडवायचा आहे. द्याल ना मला साथ? Got it. Very good. Oh my God, Rani, super! Finally you did it. अरे claps. काय झालं? तुम्ही दोघं चिंतेत दिसताय. नाही, तस काय नाही. वा, अहो कशाला एवढे टेन्शन घेताय तुम्ही? मला सांगा, तुम्ही सगळे कामगार आबांना देव मानता की नाही? हा, मग आता तो देव तुम्हाला पावणार नाही असं कसं होईल? ऐका माझं, नका काळजी करू, मी बघते ना सगळं. तुम्ही आता फक्त लग्नाच्या तयारीला लागा. हो बायसाहेब, नुसतं आभास नाही, तुम्ही बी आमच्यासाठी देव माणूसच आहे. हो, आम्ही ना तुमच्या रक्ताचं, ना नात्याचं, ना गोत्याच, तरी बी तुम्ही आमच्यासाठी किती धडपडलाय. बाईसाहेब, त्यांना करत्या बापावरचं लय मोठं ओझं हलकं केलं बघा तुम्ही. अहो मरूच तर तुमचं पांग विसरणार नाही बघा मी. बाईसाहेब, माग आम्ही तुम्हाला जे वाईट वांगा बोललो ना, त्यासाठी माफ करा आम्हाला. अहो काय करताय तुम्ही? मला लाजवू नका बरं. हो बायसाहेब, लाज तर आमची जात होती, ती बी रोज. तुम्ही तर आज आमची लाज राखली. जो काय आनंद आमच्या पदरात पडतोय ना, तो फक्त तुमच्यामुळे बायसाहेब. आम्ही लय आभारी आहे तुमचं. अहो बास झालं, बास झालं. किती आभार मानाल माझे. तुम्हाला सांगू ना, आबा नेहमी म्हणतात, माणसाने आपल्या ओंजळीत तेवढंच ठेवावं जेवढ्याची त्याला गरज असते, आणि उरलेलं ओंजळीतून वाहून जाण्याआधी ना एखाद्या गरजू माणसाला देऊन टाकावं. आणि मी तेच करते हो. तेव्हा आता यापुढे हे आभार प्रदर्शन बंद करायचं. आता आम्ही येतो, तुम्ही मस्त आनंदाने या लग्नाच्या तयारीला लागा. येतो या. वय वय. राणी, किती वेळ लागणार आहे तुला आवरायला? तुला माहितीये ना कामावर परत यायचंय तुला. अहो सर, तुम्ही असं का बोलताय माझ्याशी?
म्हणजे आता तुमचं काम झालं म्हणजे असं बोलणार का? एक विचारू का सर? हा बोल. तुम्ही हे असं तुसड्यासारखं सगळ्यांशीच बोलता तर माझ्याशी बोलण्यासाठी एक वेगळा कोर्स केलाय तुम्ही? हे बघ, मी तुझ्याशी बोलतोय ना हेच खूप आहे. थँक्यू म्हणायला हवंस मला तू त्यासाठी. तुला माहिती आहे ना मी कोण आहे? हो माहिती आहे ना, इंद्रजित महाडिक. या महाडिक इंडस्ट्रीचे MD आहात तुम्ही. एक सेकंड, तू टॉन्ट मारतेस मला? हाय का आता? एवढी हिंमत आहे का माझी? हे तरी कळालं, बेटर आहे. चला तर आवरून निघ पटकन. सर ते एक बोलायचं होतं. तुझं बोलणं कधी संपतच नाही ना, बोल पटकन. थँक्यू. तुम्ही ना माझं लई मोठं काम केलंय. मी काय केलंय? ते तुमच्यामुळं मुलाकडच्यांनी माझी आठ मान्य केली ना. माझ्यामुळे? हो सर, लगेच विसरलातोय तुम्ही. अहो ते नाही का, मला बघण्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही त्या मुलाला आणि त्याच्या आईला माझं म्हणणं पटवून दिलं आणि मग त्यांनी माझ्या अटी पण मान्य केला. लगेच विसरलातोय सर तुम्ही. हे बघ, या अशा अननेसेसरी गोष्टी आठवायला ना माझ्याकडे वेळ नाहीये. दिसतच येते. पण सर मला पण असं वाटलं होतं की तुम्ही पण मला थँक्यू म्हणाल, पण ठीक आहे, यावेळी नाही बोलला, पण कधीतरी बोलावंच लागत. आणि ते का? कारण कुठलाही डाव जिंकण्यासाठी हुकमाची राणी ही लागतीच. होय तर अगर राजा किती बी मोठा असला ना तरी त्याला एक हुकमाची राणी लागतेच बघ. आता आपला आबासाहेबच बघ की, एवढा मोठा राजा आहे पण त्याचं ती पान हुकमाच्या राणीशिवाय हालत नाही बघ. म्हणजे बाईसाहेब ना? हा होय. हो, त्या बाईसाहेब आपल्यासाठी एवढं करतायत त्याच्यावर माझवर विश्वासच बसना झालाय. मला कधीच नव्हतं वाटलं की ते आपल्यासाठी एवढं करतायत. मला तर वाटायचं ते आपल्या राणीचा रागराग करतात, दुस्वास करतात, तिला पाण्यात बघतात. आता राणीचं आणि आपल्या सगळ्यांची चपान त्याच तर पुरं करतात. कसली नशिबाची किमिया म्हणायची बाई. होय तर त्याच्या आपल्या राणीसाठी करतात ना, त्याचं मोलच करू शकत नाही बघ आपण. ती हायच, पण मालती बाईसाहेब सगळं करतात म्हणून आपण त्या हातावर हात ठेवून गप बसायचं आहे वय. अब आई बाप म्हणून आपलं बी काहीतरी कर्तव्य आहेच की, ते पार पाडाय नको वय. होय तर अगं त्या आपल्यासाठी एवढं करतात, मला आपल्याला बी काहीतरी केलं पाहिजे की, आपण बी काहीतरी करायचंच. पण काय करायचं, कसं करायचं हेच प्रश्न आहेत ना डोळ्यामोर. हो, आता लगीन म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? केवढा खर्च असतो या. तरी बरं आपल्याकडे 4 दागदागिने आहेत म्हणून. बरं झालं आठवलं. मी काय म्हणते या, ते दागिने तुम्ही उद्याच्या उद्या घेऊन जा आणि चांगलं पॉलिश करून आणा. काय आता एवढा एकच पर्याय बघ, हे दागिनेच आपल्याला संकटातून बाहेर काढतील बघ. आपल्याकडे आपल्या राणीला द्यायला तर दागिन्यांशिवाय दुसरं काय आहेच नाही. आता आठवलंय तर दागिना आत्ताच देते मी तुम्हाला, म्हणजे उद्या परत इसरायला नको. अगं बस, एवढी काय घाई आहे? नंतर दे की दागिने, लगीन काय लगेच उद्या हवे तवा. आहो पण अगं असं सारखं उठ बस करते आणि परत मग कंबर दुखते. राहू दे बस, ह्या गोळ्या खा, आराम कर, नंतर देते दागिने. देवा, दागिनं घरात नाहीत हे सुरकीला कळलं तर अख्खं घर डोक्यावर गेलते. मला काय बी करून ती दागिनं सोडून आणायला पाहिजे, पण कसं आण? तुम्ही आणि तुमच्या कामगारांनी मिळून उभं केलेलं हे तुमचं साम्राज्य तुम्हालाच ठेवा. स्वप्न बघायला माझी ना नाही, पण मग ती स्वप्न सतत उतरवण्याची ताकद पण ठेवा. वास्तवात विचार करा. आई, आता कसला विचार करता एवढा? इंद्राणी यांचाच विचार करते. या दोघांमधली भांडणं संपतच नाहीयेत. उलट दिवसेंदिवस यांच्यात अंतर वाढत चाललंय. बघवत नाहीये ग मला. त्या दोघांमध्ये वाद झाल्यापासून घरातलं वातावरण खराब झालंय. तेच तर. पण ह्या सगळ्याला ती राणी जबाबदार आहे. तिचा काय संबंध आहे आपल्या बिझनेसशी? अवय असं कसं म्हणताय तुम्ही? बरं बिझनेसशी संबंध नसेल पण आबांबरोबर तर आहे ना. हा, आबांशी गोड गोड बोलून इंदिरा भाऊजींच्या विरोधात तिने भडकवलं नसेल कशावरून?
आणि मला सांगा ना, जी मुलगी कोण कुठला तो क्लायंट त्याला घोळात आणून त्या प्रोजेक्टसाठी स्वतःचा फेस वापरायला भाग पाडू शकते, ती मुलगी आबांचं मत बदलू शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला? ते पण आहेच म्हणा, त्या मुलीचा काही भरोसा देता येत नाही. मग हे देवा, तर ही कशाला फोन करतेय? बोला. आम्ही काय बोलणार मॅडम, तुमची सांगा की हाल हवा. तुम्ही काय माझे हाल अहवाल विचारायला फोन केलात का? तुमचं जे काही काम आहे ना ते पटपट सांगा. लईच गडबडीत दिसताय तुम्ही, थांबा. त्याचं काय झालं, मी किचन मध्ये नूडल्स बनवत होते आणि स्टीलचं तेवढंच भांडं पडलं. अचानक आठवलं मला. नाही म्हणजे आता मुद्द्याच बोलते तुम्हाला. कसं आहे, आता पोराचं माझ्या लग्न आहे म्हणल्यावर पोराचं ते घोड्याचं पाय धुवायची पद्धत असते ना, आणि मग पाय धुतलं की एखादं स्टीलचं भांडं द्यायचं असतं, अशी रीत हाया. मग नाही म्हणजे तुम्ही काय काय देणार ह्याची लिस्ट बिस्ट मिळाली असती ना म्हणजे बरं झालं असतं. नाही म्हणजे बघायच्या कार्यक्रमात तुम्ही कबूल केलंय म्हणून म्हणलं. देऊ ना, स्टीलची भांडी देऊ, रुखवताची सगळी यादी देऊ, जे काही तुम्हाला कबूल केले ना ते सगळं देऊ. आता ठेवू फोन? होय होय ठेवा, आणखी काय लागलं तर काय होते नक्की कळवा. होय होय. काय झालं आई, एवढ्या का रागवलात? रागावू नको तर काय करू, त्या नवऱ्या मुलाच्या आईचा फोन आला होता. अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. हे लोकांच्या ना मागण्यात संपत नाहीयेत. इतकं मागतात ना जसं काही भिकाऱ्याच्या घरात जन्माला आलेत. हायो, एक गरीब लोक असतात ना, त्यांना जेवढं द्याल तेवढं कमीच आहे. एक्झॅक्टली. आई, त्या राणीचा तुमच्या डोक्याला आधी काही कमी ताप होता का? आता त्यात तिचंच लग्न जमवायला घेतलेत तुम्ही, आणखीन डोक्याला ताप वाढवून घेतलायत. तेच तर, म्हणजे ह्यांची बोलणी अशी ऐकून घेते मी जसं काय माझ्या स्वतःच्या मुलीचं लग्न लावून देते. मला ना वैताग आलाय आता. आयो, वैतागून कसं चालेल? त्या राणीसाठी तुम्हाला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावीच लागेल. हे सगळं मी त्या राणीसाठी नाही, माझ्या इंद्रासाठी करते. तिच्या वाटेतला तो राणी नावाचा काटा मला कायमचा काढून टाकायचा आहे. त्याच्या सुखासाठी मी वाटेल ते करीना, वाटेल ते. करा करा, इंद्रासाठी करा, नाहीतर त्या राणीसाठी करा. मला काय, फक्त माझं काम होण्याशी मतलब. माझ्या हातात राणीच्या लग्नाचं नवीन हत्यार लागलंय. त्यांना आता या घरावर कसे वार करते मी ते बघाच. काय झालं, तुम्ही दोघं असं का बघताय? बघतो या, आमची लेक कशी टिकली लावती ती. नाही म्हणजे आज जी टिकली लावती या ती उद्या जाऊन लग्नानंतर नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावल. भाई नाव आई, काय पण असतं तुझं. बघा बघा, लाजते बघा कशी पोरगी. अगं राणे, खरंच असं होणार आहे. लग्नानंतर तू सबाशीन बाई होणार आहेस. तुझ्या पायात जोडवी असत्याल, हातात हिरवा चुडा असल, आणि गळ्यात तुझ्या नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र असल. होय, आणि ते मंगळसूत्र घालून तू सगळीकडे मिरवत फिरशील बघ. बास झाला आता, खूप स्वप्न रंगू नका. हे भावा, कसलं सपन बघताय? लग्नानंतर नवऱ्याबरोबर कुठं फिरायला जायचं याचं सपन बघते काय? हाय का, तू पण सामील झालास का यांच्यात? गप बस. गोट्या, आता तुलाच पुढे होऊन राणीच्या लग्नात सगळं करायचंय. मग करणार ना मावशे, भावाचं लग्न आहे आपल्या. त्या ती भावा भावा म्हणायचं बंद कर. कसं वाटतंय ते? राणे, ह्यो घे डबा. नाही म्हणजे आता मी देते डबा, पण लग्नानंतर तुझी सासू देईल तुझ्याकडे डबा, आणि नवऱ्याला द्यायला सांगत. हाय का नाही? आणि नवरा डबा घेईल आणि म्हणेल जातो. मग तू म्हणशील अहो जाताना जातो नाही, येतो म्हणावं. मग नवरा दरवाज्यात आला म्हणेल
धनी लवकर या. तुम्ही म्हणताय तसं झालं तर आनंदच आहे, पण जर त्याच्या उलट झालं तर? राणे, अगं तू लय चांगली आहेस, मग देव तरी तुझ्या बाबतीत कसं वाईट होऊ दिलं. खरं आहे राणे, आणि तू कसला बसा नको विचार करू बाय. आता सगळं चांगलंच होणार आहे. मी तर तुझ्या लग्नात मन भरूस्तवर नाचणार आहे बघ. नव्या कोऱ्या साडीची घडी मोडणार आहे, नाकात नथ घालणार आहे, गळ्यात ठुशी आणि बाकीचं बी दागिने घालणार आहे. नवरीची आई म्हणून लई मिळवणार आहे मी. तसं बी किती दिवस झालं दागिने घातलं नाहीत. आता तुझ्या लग्नात ती बी हाऊस पुरी करणार आहे मी.